पुराण कथा हे यूट्यूबचं आपलं सुरू केलेलं चॅनल, एक सबस्क्रायबर पासून सुरू केलेला आपला प्रवास आज 998 सबस्क्रायबर पर्यंत येऊन पोहोचलेले आहेत. भविष्यामध्ये हजारो लाखो सबस्क्रायबर होतील, परंतु ही आताची जी एक्साइटमेंट आहे 1000 सबस्क्राईब पूर्ण करण्याची, ही एक्साइटमेंट 10,000 किंवा 1 मिलियन सबस्क्रायबरला सुद्धा ही एक्साइटमेंट येणार नाही. ती एक्साइटमेंट जे 1000K सबस्क्रायबर होण्यामध्ये जी एक्साइटमेंट येते, परमार्थाचा आपल्या वारकरी संप्रदायासाठी सुरू केलेला आपला हा प्रवास 998 पर्यंत सबस्क्रायबर येऊन पोहोचलेले आहेत. अवघ्या काही वेळामध्येच 1000 सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण होईल. खरोखरच जे आपण कथा सुरू केल्या होत्या आपल्या चॅनलमध्ये, नवनाथ भक्तिसारापासून आपण सुरू केलेलं हे चॅनल, नवनाथ भक्तिसाराची संपूर्ण पहिल्या अध्यायापासून ते 40व्या अध्यायापर्यंत आपण संपूर्ण अध्याय आपण श्रवण केला. आपण शिवलीलामृत, त्यानंतर गरुड पुराण सर्वच्या सर्व आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. आणि मध्यंतरी काही काळामध्ये व्हिडिओ पोस्ट करणं शक्य होत नव्हतं कामामुळे, आणि आज 999 हे जे एक्साइटमेंट आहे, हे जे 1000चा जे टप्पा आहे, हा खूप म्हणजे या सबस्क्रायबर मागे सुद्धा इतकं योगदान आहे, इतक्या जणांची या ठिकाणी मदत आहे, इतक्या जणांनी चॅनलला सपोर्ट केला, सबस्क्रायबर्ससाठी या ठिकाणी चॅनलचं प्रमोशन केलं. माझे सर्व मित्रमंडळ, सर्व आप्तेष्ट, कोणी चॅनल स्टेटसला ठेवून प्रमोशन केलं असेल, कोणी मित्रांना पाठवून प्रमोशन केलं असेल, 999 पर्यंत येऊन पोहोचलेले आहेत. खरंच सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. हा जो व्हिडिओ बनवण्याचा मुख्य उद्देश म्हणजे माणसाला एक कुतूहल असतं. जो पहिला टप्पा आहे, फर्स्ट 1000 सबस्क्रायबरचा जो टप्पा आहे, आता 999 पर्यंत येऊन पोहोचलेला आहे. म्हणजे आपण व्हिडिओ दररोज बनवतो, परंतु आज एक आनंदाची बाब तुम्हा सर्वांबरोबर शेअर करावीशी वाटते की आपली युट्यूब फॅमिली 1000 सबस्क्रायबरची आज या ठिकाणी झालेली आहे. आजचा हा व्हिडिओ कथेचा नसून आजचा हा व्हिडिओ या 1000 सबस्क्रायबर स्पेशलचा व्हिडिओ आहे. आज आपला हा जो ग्रुप आहे, हे आज आपलं हे चॅनल आहे, हे 1K मध्ये लवकरच पोहोचेल. आपण हा टप्पा मिलियन्स बिलियन्स मध्ये घेऊन जाऊ आणि आपल्या भक्ती संप्रदायाचा, वारकरी संप्रदायाचा विस्तार करू. तुम्हा सर्वांसाठी तुम्ही सर्वांनी कंप्लीट झालेले आहेत, आपले 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत. खरोखरच खूप 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 आनंद होत आहे. इतका आनंद, या आनंदाला पारावार नाही, कारण या 1000 सबस्क्रायबर मागे खूप जणांचं योगदान आहे, खूप जणांची मेहनत आहे. सुरुवातीला असं ठरवलं होतं की आपल्या चॅनलचं म्हणजे प्रमोशन करायचंच नाही. जे युट्यूब रेफर करल, प्रमोट करल आणि जे जेन्युइन सबस्क्रायबर येतील त्यांनाच या ठिकाणी म्हणजे जे जेन्युइन आले त्यांनाच चॅनलवरती येतील. परंतु नंतर ज्यावेळी 727-28 वर चॅनल या ठिकाणी ज्यावेळी येऊन पोहोचलं, त्यावेळी आमच्या बहीणबाई बाईसाहेब यांनी म्हणाल्या 727-28 पर्यंत आलेलं आहे. थोडस म्हणजे डिसमूड झालेलं होतं की आपण कथा करतोय, सगळ्यांपर्यंत कथा पोहोचवण्याचा या ठिकाणी आपण प्रयत्न करतोय, परंतु बरेच जण कथा येत आहेत, ऐकत आहेत आणि सपोर्ट करत नाहीत. बहीण म्हणले आपण प्रमोशन करून 1000 कंप्लीट करून टाकू आणि मग
त्यांच्या प्रेरणेने हा 727 ला सुरू झालेला हा प्रवास 1001 पर्यंत येऊन पोहोचलेला आहे. आणि आता इथून चॅनल खूप प्रमोट होईल. इथून चॅनल सबस्क्रायबर्स वाढतील, चॅनलवर क्वालिटी कंटेंट्स अपलोड होतील. भक्ती संप्रदायाचा आपल्या चॅनलचा मूळ उद्देश काय? जेवढे काही आपले पुराण आहेत, जेवढं काही आपल्या पुराणांचं भव्य आणि दिव्य ज्ञान आहे, ते ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश. कारण काळानुसार कथा अगोदर गावोगावी कथा व्हायच्या, रामायण व्हायचं, भक्ती विजय व्हायचं, हरिविजय व्हायचं, रामविजय, सगळ्या कथा गावोगावी व्हायच्या. परंतु काळानुसार कसं आहे, हे कलयुग आहे आणि कलयुगामध्ये काळानुरूप गोष्टी बदलत गेलेल्या आहेत. आणि आपला हा प्रवास की आपला संप्रदाय, आपल्या संप्रदायाचे महान विचार, संतांचं चरित्र सर्वांपर्यंत ब्रॉड लेवलला पोहोचलं पाहिजे, सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे. त्यासाठी सुरू केलेलं हे चॅनल मूळ उद्देश हाच आहे. आणि आज खरोखर तो 1000चा टप्पा पूर्ण झालेला आहे. मी अगोदरच म्हणालो की हा 1000चा आकडा बऱ्याच जणांना वाटेल काय नाही, 1000 कंप्लीट काय असे होऊन जातात. परंतु जेवढं वाटतं तेवढं सोपं नाही आहे. तुम्हाला वाटत असेल की 1000 सबस्क्रायबर झाले म्हणजे असे किती सबस्क्रायबर झाले, आणि 1000 सबस्क्रायबर म्हणजे असं काय एवढं मोठी गोष्ट घडली. परंतु तसं नाही की या 1000 साठी आपल्या चॅनलला सध्याच्याला 1 लाखच्या वर व्ह्यूज आहेत. एक सुद्धा चॅनलवरती शॉर्ट्सचा व्हिडिओ नाही, एक सुद्धा चॅनल शॉर्ट्स व्हिडिओ नाही. प्रत्येक व्हिडिओ लॉंग फॉर्मॅट मध्ये आहे. प्रत्येक व्हिडिओ एक अध्याय 1 घंट्याचा, अर्ध्या घंट्याचा एक अध्याय आहे. आणि हे जे व्ह्यूज आहेत हे लॉंग कंटेंटचे व्ह्यूज आहेत, आपल्या पूर्ण अध्यायाचे हे व्ह्यूज आहेत. आणि मग तुम्हाला वाटेल की काय 1000 कंप्लीट होणं काय असं अवघड आहे. परंतु तसं नाही. 1 लाख व्ह्यूज असताना सुद्धा 1000 सबस्क्रायबर झाले नाहीत. 1 लाख व्ह्यूज असून सुद्धा बरेच ऑडियन्स असे आहेत की ते कंटेंट व्ह्यू करतात. आणि आमच्या वारकरी संप्रदायाचे जे भाविक आहेत, ज्यांना कथा आवडते, त्यांना सबस्क्राईब कसं करायचं माहित नाही हो. आणि ज्यांना माहित आहे त्यांनी तर केले सबस्क्रायबर. आणि नवनाथ भक्तिसार, कारण मी युट्यूबवरती ज्यावेळी नवनाथ भक्तिसाराच्या कथा ऐकल्या, पाहिले, त्यावेळेस म्हटलं युट्यूबवरती नवनाथ भक्तिसार, एवढ्या भगवंताच्या सुंदर कथा आहेत, परंतु नवनाथ भक्तिसार किती 10-10 मिनिटाचे एक अध्याय, ज्या अध्यायामध्ये काहीच वर्णन केलेलं नाही, ज्या सुरुवातीला जे प्रस्तावना आहे, अध्यायाच्या सुरुवातीला प्रस्तावनेमध्ये जे शॉर्ट अध्यायाचं जे अर्थस्वरूप दिलेलं असतं, त्याच अध्यायाचे या ठिकाणी हे होते. आणि मग युट्यूबवरती बघितल्यानंतर सगळीकडे पाहिले की आपल्या नवनाथ भक्तिसाराच्या कथा युट्यूबवरती तेवढ्या नाहीत. म्हटलं ज्या ब्रॉड लेवलचे, जेवढे मोठे अध्याय आहेत, विस्तृत वर्णन युट्यूबवरती नाही. आणि मग म्हटलं आपल्याला भगवंतांनी या ठिकाणी प्रेरणा दिली. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, स्वतः माणसाला वाटतं की मी आहे, करता करविता मी आहे, परंतु असं नाही. सगळ्या भगवंताच्या मर्जीशिवाय कुठलीच गोष्ट होत नाही. आणि या चॅनलला हे जे व्ह्यूज आहेत, भगवंताच्या इच्छेने, भगवंताच्या या कृपा आशीर्वादानेच भगवंतांनी बुद्धी दिली. आणि मग भगवंताच्या प्रेरणेने हा प्रवास सुरू केला. घराघरामध्ये भक्ती मार्ग पोहोचवण्यासाठी, घराघरामध्ये आपलं या ठिकाणी ग्रंथाचं महान रहस्य पोहोचवण्यासाठी, घराघरामध्ये महान आपल्या कथा, काळानुरूप पोथी कमी होत चालली आहे. लोप म्हणता येणार नाही, परंतु काळानुरूप या गोष्टी कमी होत चालल्यात. म्हणून डिजिटली लेव्हलला या गोष्टी आपण डिजिटली लेव्हलला परमार्थाच्या सगळ्या जेवढं होईल, माणसाचं एवढं मोठं आयुष्य नाही की सगळे आपले 18 पुराण
4 वेद 6 शास्त्र या ठिकाणी वर्णन करू शकेल, परंतु या देहानं जेवढं शक्य होईल आपल्या संप्रदायाच्या वेद शास्त्र सगळ्याच्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी पोहोचवण्याचा, या आयुष्यामध्ये जेवढं काही माझ्या शक्य होईल, भगवंत जेवढी प्रेरणा देतील तेवढं पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. आणि पुनश्च एकदा तुम्हा सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार. 1000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. हा 1000 सबस्क्रायबर स्पेशल व्हिडिओ होता. हा केवळ तुमच्या सपोर्टसाठी व्हिडिओ होता. तुम्ही चॅनलला आलात, सपोर्ट दाखवलात. आमच्या बहीणबाई असेल, बाईसाहेब, माझी पत्नी असेल, सगळ्यांचा या ठिकाणी मोलाचा वाटा आहे. प्रत्येक आप्तेष्ट ज्यांनी चॅनलसाठी झटले, ज्यांनी सबस्क्रायबरसाठी झटले, त्यांचे सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. कारण 1000 सबस्क्रायबर पूर्ण केलेले आहेत. आता इथून चॅनल प्रमोट होईल. आता या ठिकाणी इथूनचा प्रवास खूप या ठिकाणी छान होणार आहे. तुम्हा सर्व व्ह्यूअर्सचे मनपूर्वक धन्यवाद. असंच चॅनलला जोडून राहा. असंच भक्ती संप्रदायाचं या ठिकाणी ज्ञान, आपल्या कथा ऐकत राहा, जेणेकरून आपल्या जीवनाला मार्ग मिळेल. आपल्या लहान बाळांवरती, लेकरांवरती संस्कार या ठिकाणी मिळतील. तुम्हा सर्वांचे धन्यवाद. रामकृष्ण हरी.